बापूराव मामा हे आमचे अत्यंत म्हणजे माझ्या मावशी मामा यांच्या गणगोताकडनं एकदम एक जवळचे संबंध होते. मी माझ्या बालपणापासून बापूराव मामांच्या सानिध्यात आहे आणि असं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. शेती असो, बैलगाडा शर्यती असो, आणि आता मग एका वक्त्याने सांगितलं की सर्व गुण संपन्न असे बापूराव मामा आहे. वेळाअभावी मी बऱ्याच काही आठवणी सांगण्यासारख्या आहे, परंतु आपली सर्वांची क्षमा मागून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देव. ओम शांती शांती. यानंतर आपले शिंदेदाजी श्रद्धांजली वाहते. उपस्थित सर्व दुःखांकित सज्जन, आत्ताच आमचे मेवणे आणि त्यांचे वडील म्हणजे आमचे मामाई सासरे खरात मामा यांच्या दशकरी विदेश निमित्तानं हरिभक्तपरायण आणि समाजाचं भूषण आदरणीय सुनील महाराज पवार यांचं प्रवचन आपण ऐकलं. अतिशय छान अशा प्रकारचं प्रवचन त्यांनी केलेलं आहे, परंतु त्याचबरोबर त्यांनी प्रबोधन देखील केलंय. सुख कशात मानायचं आणि आपलं कर्तव्य किंवा कर्तृत्व कसं असावं हेही त्यांनी सांगितलं. खऱ्या अर्थानं मामांच्या दशक्रियेच्या निमित्तानं त्यांचे जे चिरंजीव आहेत दिलीपराव आणि सगळेच भाऊ यांनी हा जो सोहळा आहे दशक्रियेचा सोहळा, हा सोहळा साजरा केलेला आहे. म्हणजे दुःख जरी असलं तरी जन्म आणि मृत्यू अटळ आहे, परंतु त्या मृत्यूच्या मध्ये आपणही आनंद साजरा केला गेला पाहिजे. कारण त्यांच्या वडिलांनी म्हणजेच मामांनी अगदी पुंते म्हणजे पंतू पाहिलेले आहेत आणि एवढं भाग्य त्यांना लाभलेलं आहे. याचबरोबर मगाशी जेव्हा उल्लेख झाला की त्यांनी तमाशे बघितलेत किंवा शर्यती पाहिल्यात, परंतु तमाशा ही एक ज्वलंत अशा पद्धतीची कला आहे आणि तिची कदर करणारे मामा होते. या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या शिंदे परिवाराच्या वतीनं मामांना अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद.